श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। घनश्यामः राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि हे समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनाच्या माध्यमातून समर्थ राम स्वरूपाशी आपल्याला सतत तिथे नेऊन जोडण्याचा प्रयत्न करतायत। राम हे आपलं प्रत्यक्ष अंतर्यामी असणारं सामर्थ्य संपन्न स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे बरं का। म्हणून रामाला वेगवेगळ्या प्रकारच्या अलंकारांनी नटवलेलं आहे। कशासाठी? या मनाला त्या रामचिंतनाची गोडी लागावी म्हणून। समर्थांना आवश्यकता होती असं नाही किंवा ते गरजेचं असतं असं नाही। पहा, इतर वेळच्या रामाच्या मूर्ती आणि उत्सवामध्ये किंवा इतर विशेष अशा प्रकारच्या रामनवमीच्या दिवशी खूप छान सजावट केलेली असते की नाही। त्या राममूर्ती बघितल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात, अंतःकरणातला भाव दाटून येतो, अंतःकरणातलं प्रेम उचंबळून येतं। केव्हा? ते राम स्वरूपाचं गोड स्वरूप बघितल्यानंतर। आणि हे आत्मस्वरूपाचं चिंतन आपलं चाललेलं आहे। राम स्वरूप म्हणजे आत्म्याचं चिंतन आहे, आत्मारामाचं चिंतन आहे। आत्माराम हा समर्थांचा सर्वात आवडता आणि महत्वाचा विषय आहे। म्हणून समर्थ म्हणाले, माझा राम कसा आहे? घनश्याम राम लावण्य रूपी। तुला मन कुठे लुब्ध होतं? लावण्याच्या ठिकाणी लुब्ध होतं। ठीक आहे ना, माझा राम लावण्य संपन्न आहे, रामाच्या स्वरूपाशी एकरूप हो, काय हरकत आहे? कुठेतरी तुला लावण्याशी देणं घेणं आहे ना, लावण्याशी तुला एकरूप व्हायचं आहे ना, लावण्य हा तुझा आवडीचा विषय आहे ना। माझा राम लावण्य रूपी आहे, माझा रामाचं स्वरूप गोड आहे। काय कमी आहे मला सांग? रामाच्या स्वरूपामध्ये अशी कोणती कमतरता आहे की ज्याच्याशी तू एकरूप होण्याच्या काही अडचणी निर्माण होऊ शकतात का? काही अडचणी होत नाही। असा राम हा लावण्य रूपी आहे। नुसतंच लावण्य आहे का? नुसतंच सौंदर्य आहे का? नुसताच गोडवा आहे का? तर गोडवा माझ्या मनाला लुब्ध करण्यासाठी आहे, मनाला आकर्षित करण्यासाठी आहे, मन एकाग्र करण्यासाठी आहे। मनाची ओढ जी आहे, मनाची ओढ, निसर्ग बघितला की आनंद आहे, आनंद वाटतो ना। मग निसर्ग कशाचं प्रतीक आहे? निसर्ग कशाचं स्वरूप आहे? निसर्ग हे सुद्धा रामाचं स्वरूप आहे ना। निसर्गाच्या रूपानं राम लटलेला आहे। पाण्याचा जलाशय बघितला की आनंद वाटतो, सरोवर बघितलं की आनंद वाटतो, सुंदर झाडी आणि निसर्ग बघितला, डोंगर टेकड्या बघितलं की आनंद वाटतो। या आनंदाचं मूळ कुठे आहे? या आनंदाचं मुख्य अधिष्ठान कुठे आहे? या आनंदाचं अधिष्ठान आहे माझा राम।
माझं राम हे दैवत या सर्वांचं मूळ अधिष्ठान आहे. राम म्हणत असताना, राम हे दैवत समोर ठेवत असताना इतर देवतांचा कुठे त्याच्यामध्ये कमी नाही आहेत. इतर देवताही आहेत. पांडुरंग आहे, विठ्ठलाचं रूप आहे, पण विठ्ठलाच्या रूपामध्ये सुद्धा राम लपलेला आहे. कशाच्या रूपानं? आत्मज्योतीच्या रूपानं. विठ्ठलामध्ये मला राम दिसतोय. समर्थांना विठ्ठलामध्ये राम दिसला. रामामध्ये विठ्ठल पाहता आला पाहिजे आणि विठ्ठलामध्येही रामाचं रूप दिसलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना पंढरीच्या पांडुरंगातला खऱ्या अर्थानं राम दिसला. याचा अर्थ पांडुरंगाच्या मधलं असणारं जे शक्ती स्वरूप आहे, त्या शक्ती स्वरूपाचं महाराजांना प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे. म्हणून ते जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. म्हणून त्या माऊलींनी ते चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे. इथे समर्थ म्हणतात, माझा राम मना कसा आहे तुला सांगू, घनश्याम हा राम लावण्य रूपी. आणखीन कसा आहे? महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. त्याच्या प्रतापाशी कुठे तडजोड नाहीये, त्याच्या प्रतापाशी कुठे अशी कमतरता नाहीये, त्याच्या प्रतापाशी कुठे अशा प्रकारचं काही कमी नाहीये. पूर्ण प्रतापी आहे. आणि असा पूर्ण प्रतापी महाधीर गंभीर आहे. हे गंभीर जे आहे ना, हे गंभीरपण आपल्याला व्यवहारामध्ये अनुभवाला येतं. आपण नको त्या गोष्टीमध्ये गंभीर होतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे गंभीर होत नाही. महाधीर गंभीर माझा राम पूर्ण प्रतापी आहे. पूर्ण प्रतापाचं अधिष्ठान म्हणजे माझे प्रत्यक्ष रामराय आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणाले, असा तो असल्यामुळे कसा आहे? लावण्य रूपी आहे. तू त्याची तुला ओढ लागावी म्हणून, त्याचं तुला दर्शन व्हावं म्हणून, त्याच्याबद्दल तुझ्या अंतकणामध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी म्हणून तो त्यांनी लावण्याचं रूप त्याच्यासाठी धारण केलेलं आहे. आणि ते लावण्याचं रूप अशासाठी आहे. आणि आज हा माझा राम करी संकटी सेवकांचा कुढावा. संकटामधून वाचवणं, संकटातून बाहेर काढणं, करी संकटी सेवकाचा कुढावा म्हणजे सेवकाची तो बाजू घेतो आणि सेवकाला संकटातून बाहेर काढतो. पण हे संकट आल्यानंतर मग त्याला हाक मारणं, संकट आल्यानंतर त्याला बोलवणं, हा आमचा स्वभाव आहे. संकट येऊच नये म्हणून आम्ही त्याला कधी हाक मारतो का? कधी हाक मारत नाही. संकट आल्यानंतर, दुःख झाल्यानंतर मग त्याला हाक मारतो. म्हणून अशा रामाचं चिंतन कर. आणि ते चिंतन केव्हा करशील? प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभात काळी तू रामाचं चिंतन कर, असा समर्थ आपल्याला इथे उपदेश करता आहेत. जय जय रघुवीर समर्थ.